नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. बोलावं लागतंय आणि बोलल्याशिवाय राहवत नाही म्हणून बोलायला आलोय. भालचंद्र नेमाडे, माझ्या चुकून गे शब्द येत होता पण मी बरोबर वापरतोय. भालचंद्र नेमाडे एक साहित्यिक ज्यांनी कोसला या कादंबरीमध्ये कोणाकोणाची वाट लावली आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे कोणाच्या विषयी ते बोलले ते सुद्धा कळलं पाहिजे. भालचंद्र नेमाडे एक साहित्यिक आहेत आणि त्या साहित्यिकांनी काल आपल्या मुंबई ग्रंथालय संघाच्या काहीतरी निमित्तानं, अशी छोटी छोटी निमित्त खूप असतात आणि ते बोलत असतात, आणि ते बोलले ते शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये. भालचंद्र नेमाडेंच्या याच विधानावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत प्रकाश महाजन. मी आज त्यांची ओळख मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन अशी करून देत नाहीये. प्रकाश महाजन एक स्वतंत्र अभ्यासक सुद्धा आहेत आणि ते त्यांचं मत नेहमी मांडत देखील आलेले आहेत. आणि म्हणूनच या विषयावर अगदी बेबाक होण्यासाठी, महाजन म्हणजे अगदीच फटकन बोलून सगळं स्पष्ट सांगणारे असतात आणि अभ्यास असेल तर फार स्पष्ट सांगतात. त्यामुळे प्रकाश महाजनांना आज आपण चर्चेसाठी बोलवलेलं आहे. या सगळ्या प्रकारात आपण नेमाडेंच्या या वक्तव्यांवर त्यांची मतं, त्यांचा अभ्यास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका नमस्कार. हिंदू एक समृद्ध अडगळ पासून सुरुवात करतोय. म्हणजे सुरुवात तिथून केली गेमाडेंनी, माफ करा का चुकून शब्द येतो मला माहित नाही, नेमाडेंनी तिथून सुरुवात केली हिंदू एक समृद्ध अडगळ म्हणण्याची. ही समृद्ध अडगळ तुम्हाला हिंदू धर्म समृद्ध अडगळ वाटतो का? कसा आहे? सर्वप्रथम तर अडगळ हा आपला जो मराठी भाषेतला शब्द आहे, नित्य वापरात नसलेल्या वस्तू एका जागी ठेवलेल्या असतात, ते कधीतरी वापरात असतात, अडगळीत पडल्यात. जर मग हिंदूची अडगळ एवढी समृद्ध असेल, जे नित्य वापरात नाही पण समृद्ध आहे, तर हिंदू धर्म किती समृद्ध आहे. पण भालचंद्र नेमाडेंची त्या हिंदू धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोनच सदोष आहे. कुठंतरी एक मनामध्ये गाठ ठेवू नये, त्याच्यामुळे त्यांना ती अडगळ वाटली. आणि अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य किंवा त्यांच्या कादंबरीतून येणारे विचार हे थोडे मनाला न पटणारे आहेत. नुसते पटणारे नाही, याला पॉलिटिकल टच काही आहे का? म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणजे बरोबर टायमिंग साधायचा. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं. मी तुम्हालाही माहिती म्हणून सांगतो, ते मध्ये एक सिंहासन नावाचा चित्रपट येऊन गेला होता. कोणत्याही चित्रपटाची, वास्तूची, घटनेची आपण 25 वर्ष साजरी करतो, 50 वर्ष साजरी करतो, 75 साजरी करतो, 100 साजरी करतो. सिंहासनला 40-42 वर्ष झाले आणि त्याचा उत्सव साजरा केला गेला. आणि त्यात काही लोकांच्याकडून जाणीवपूर्वक काही गोष्टी पसरविण्यात आल्या, चर्चा घडवण्यात आली, म्हणजे जब्बार पटेलांसारखे. तसं नेमाडे शरद पवारांच्या कंपूतले आहेत का की हे सगळे विषय जाणीवपूर्वक काढायचे बाहेर? नेमाडे शरद पवारांच्या कंपूतले आहेत असलं म्हणल्यापेक्षा जवळ आहेत. पण त्याही पेक्षा एक असं आहे की नेमाडे सुरुवातीपासून त्यांच्या मनात एका विशिष्ट जातीविषयी भयंकर आकस आहे. विशिष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाविषयी. आणि संधी मिळेल त्यावेळेस बहुतेक पुरोगाम्यांच्या असतो. नाही, पुरोगाम्याचा असायला हरकत नाही, पण तो ज्यावेळेस त्यांना संधी मिळते त्यावेळेस तो त्यांचा म्हणजे काय, ती गरळ ओकल्याशिवाय राहत नाहीत. आता ते खरं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. आता आपण असं बोलावं का नाही हे मला थोडं अवघड वाटतं, पण मी असं म्हणेन की आता ते त्यांचं ज्ञानाचं पीठ झालेलं आहे. अडगळीत पडल्यावर काय होतं? अडगळीत पडल्यावर लाकूड अडगळीत पडलं की त्याला वाळवी लागते आणि त्या लाकडाचं पीठ होतं. तसं कारण कदाचित कोसला कादंबरीमध्ये त्यांनी मराठवाड्यातले एक फार मोठे स्वातंत्र्य सैनिक, अत्यंत परखड लिहिणारे संपादक स्वर्गीय आनंद भालेराव विषयी सुद्धा त्यांनी काही फार चांगले उद्गार काढले होते, किंवा ते खाजगी सुद्धा बोलताना काढायचे नाहीत. म्हणजे त्यांच्या मनात हा राग होता. आणि खरं म्हणजे कालची घटना ही तो विषयाला धरूनच नाही. मला अनंत भालेरावांच्या विषयाने संबंध काढलाय म्हणून बोलायचं आहे. अनंत भालेराव समाजवादी विचारसरणीचे असेच पुरोगामी विचारवंत, ज्यांच्या पत्रकारितेतील कारकिर्दीला आजही महाराष्ट्रातला माझ्या सगट प्रत्येक माणूस सॅल्यूट करतो, ज्यांनी कधीच हिंदुत्ववादी भूमिका मांडलेली नाही आहे, त्या अनंतराव भालेरावांच्या विषयी सुद्धा हे द्वेष्टे वाईट लिहितात. कारण अनंत भालेराव हे ब्राह्मण आहेत हे यांच्या वृत्तीतून सुटत नाही. पुढे बोला.
त्यामुळं काल जे काही मुंबई ग्रंथालयाला 100 वर्ष झाली आणि त्यानिमित्त ते जे काही बोलले, खरं म्हणजे तो विषयाला धरून नव्हता. म्हणजे तुम्ही वाचत नाही, तुम्ही वाचत जा असं म्हणता म्हणता ते एकदम पेशवाईवर घसरले. ते एकदम औरंगजेब कसा चांगला होता याच्यावर त्यांनी व्याख्यान द्यायला सुरुवात केली. आणि त्यांचे जे मळमळ त्यांच्या मनात आहे ते त्यांना व्यासपीठ मिळालं आणि त्यांनी ती ओकून टाकली. मुंबई ग्रंथालय संघाचं एक उदाहरण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, काही पुष्टी असल्या पाहिजेत आपल्या बोलता बोलता प्रेक्षकांना देण्यासाठीच्या, की नुकतंच विधानसभेमध्ये त्या ग्रंथालय संघाच्या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचा राग अनेकांच्या मनामध्ये आहे. कदाचित त्याच रागातून ग्रंथालय संघाच्या निवडणुकांची आणि पद्धतीची चौकशी सुरू झाल्यामुळं हे सगळं नेमाडेंच्या तोंडून घडवले गेले आहे की काय, कारण चर्चा सुरू होईल, वाद सुरू होईल, मुद्दे येतील, त्यामुळे हे सगळं घडवलं गेलंय की काय असा प्रश्न पडतो. आणि मला त्याच वेळेला अजून एक विधान आलेलं आहे, त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करतोय. प्रकाश आंबेडकरांचं विधान आणि नेमाडेंचं विधान यात बऱ्याचपैकी साम्य आहे, त्यावर आपण सविस्तररित्या दुसऱ्या व्हिडिओत बोलूया. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमाडेंनी राग काढता काढता एक मुद्दा प्रकर्षाने मांडलेला आहे, तो म्हणजे 2 पेशव्यांचा कालखंड, एक बाजीराव पेशव्यांचा, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा कालखंड आणि एक नानासाहेब पेशव्यांचा कालखंड. यात नानासाहेबांच्या वरती जे बोललेत, बाजीरावांच्या वरती जे बोललेत त्याविषयी सांगा. सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की दुसऱ्या बाजीरावांनी महाराष्ट्र इंग्रजाच्या ताब्यात देऊन जनतेवर उपकार केले. दुसरा बाजीराव नालायक होता, अकार्यक्षम होता, याच्यात कुठेही वाद नाही, कुणाच्याच मनात शंका असण्याचं कारण नाही. पण त्यांनी इंग्रजाच्या ताब्यात महाराष्ट्र दिला. तो बाजीरावचा होता का? मुळात तो त्याचा नव्हता. आणि त्यावेळेस त्या नालायक बाजीरावला हटवून मराठा राज्य मंडळातल्या इतर सरदारानं जर ते पेशवे टेक ओव्हर केली असती तर कदाचित इंग्रजाच्या ताब्यात तो गेला नसता. आणि बाजीरावनं उपकार केले हे विधान नेमाडे कसं करू शकतात? बाजीरावचा त्याच्याशी काही संबंधच नाही. बाजीरावचा तो महाराष्ट्र नव्हता, राज्य असेल तर ते छत्रपतीचं होतं. धुळखेड्याजवळच्या बुराणपूरच्या आसिरगडच्या पायथ्याला असलेल्या धुळखेड्यामध्ये इंग्रज सरदारांनी बाजीराव पेशवेला, दुसऱ्या बाजीराव पेशवेला पत्र पाठवून कळवलं, माणूस पाठवून कळवलं की छत्रपतींनी राज्य ब्रिटिशांच्या हवाली केलं आहे आणि तुला पेशवे पदावरून काढून टाकलं आहे. तू गुमान इंग्रजांच्या शरणागती आहे, आम्ही तुझ्या पुनर्वसनाची व्यवस्था करू. मग ऑप्शन आले, मग काशीत मागितलं, वाराणसीला नाही म्हणून सांगितलं, मग गोरखपूरचा प्रस्ताव दिला, गोरखपूरला प्रचंड ऊन असतं म्हणून ते जमणार नाही असं सांगितलं, आणि शेवटी कुशावर्ता तीर्थ ज्याला आपण म्हणतो, ज्याला आत्ताचं ते कोणतं गाव का ब्रह्मावर्तावर, माफरा कुशावर्ता नाही, ब्रह्मावर्तावर त्यांना ठेवण्यात आलं. बिठूर ज्याचं आताचं नाव आहे, जे बिठूर नावाने प्रसिद्ध आहे. राजेंनी गादी देऊन टाकली आणि पेशवे पदावरून काढून टाकलं म्हणून केलेलं आहे. त्यामुळे उगाच हवाली करून त्याचंही क्रेडिट देऊन जे काही बदनामी करण्याचा विषय. नानासाहेबांच्या विषयात ते काहीतरी विषय असा आहे की नानासाहेबांच्या एका पत्राचा ते उल्लेख करतात की त्यांनी गोविंदपंत बुद्धलेलं असं पत्र लिहिलंय की 8-9 वर्षाच्या 2 चारित्र्यवान मुली तयार ठेवाव्या. आणि त्याच्या पुढे ते असं म्हणले की नानासाहेब पेशवे जिथं जिथं जाईल तिथं तिथं असा ते मुली मागत. खरं म्हणजे याला कुठेही ऐतिहासिक आधार नाही आहे. नानासाहेब जर असे स्त्री लंपट असले असते तर थोरल्या शाहू महाराजांनी त्यांना लहान वयात पेशव्याची जबाबदारी दिली नसती. एकदा नानासाहेब पेशव्याला थोरल्या शाहू महाराजांनी पेशव्या पदावरून कमी केलं आणि 15 दिवसात त्यांच्या लक्षात आले की याच्यासारखा दुसरा लायक माणूस आपल्याजवळ नाही, त्याला पुन्हा पेशवा नेमला. नानासाहेब पेशव्याच्या काळात मराठा साम्राज्य अगदी अटकपासून बंगालपर्यंत आणि खाली कर्नाटक तुंगभद्रेपर्यंत वाढलं. अशा कर्तबगार माणसाला तुम्ही अशा पद्धतीने नाव ठेवता, याचा अर्थ की शाहू महाराजांची निवड चूक होती का? आणि तुम्हाला नानासाहेब पेशवेच्या कर्तृत्वातला हाच भाग दिसला का? तो खरा का खोटा याच्यावर वाद होऊ शकतो, पण या निमित्तानं ब्राह्मणाला ठोकायची त्यांनी संधी सोडली नाही. तर पेशवाईच्या या सगळ्या प्रक्रियेत जरा तपासून बघणं आवश्यक आहे की
पहिले पेशवे जे होते बाळाजी बाळाजी विश्वनाथ, त्यानंतर त्यांचे चिरंजीव पहिले बाजीराव पेशवे आणि त्यानंतर नानासाहेब पेशव्यांचा कालखंड येतो. नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडापासूनच छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाई वंश परंपरेनं नानासाहेबांच्या परिवारात राहील असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं, ते करून दिलेलं होतं. छत्रपती शाहू महाराजांचा अंतकाळ ज्यावेळेस जवळ आला, ते आजारी पडले, त्यावेळेस त्यांनी सर्व सरदारांना बोलावून विचारले की यानंतर याची धुरा कोण वाईल या साम्राज्याची. त्यात अक्कलकोटचे भोसले होते, नागपूरचे भोसले होते, गायकवाड होते, पवार होते, सगळेजण होते. आणि सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की ही जबाबदारी फक्त नानासाहेब पेशवेच सांभाळू शकतात. आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबाच्या एकंदरीत कर्तृत्वाचा आवाका पाहून, कार्यक्षमता पाहून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली. मला सांगा, अशा माणसाविषयी तुम्ही एखादंच त्यातलं विधान काढून त्याचा एक विपर्यास ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या भालचंद्र नेमाडेकडून शोभत नाही. दुसरं त्यांनी काय सांगितलं की शिवाजी महाराजांचा विश्वास आपल्यापेक्षा मुस्लिम सेवकावर जास्त होता. हो, दरबारात अनेक होते, ते पण सांगितलंय. हा, मुळात असं आहे की 1658-59 नंतर सहसा कुणी मुस्लिम अधिकारी शिवाजी महाराजाजवळ एवढ्या मोठ्या पदावर आढळत नाही. लष्करात एखाद दुसरा असेल, पण मुलकी अधिकारी कुणीही मुसलमान आढळत नाही. शक्यतो किल्लेदार मुसलमान नव्हते, एखाद दुसरा त्याला अपवाद असेल. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे होते का, तर असं नाही आहे. पण आता ते काजी आयदरचा उल्लेख करतात. हा काजी आयदर हा काय होता, तर छत्रपती शिवाजी महाराजांना जी फारसीतून पत्र यायची त्याचं मराठीत तर्जुमा म्हणजे भाषांतर करून सांगायचा, किंवा यांची मराठीतली पत्र, तो वकील जो होता तर शिवाजी महाराजांनी त्यांना का पाठवलं नाही. अफजल खान खाडाकडून कोण गेलते, गोपीनाथ पंत बोकील गेलते. शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले त्यावेळेस त्यांचे वकील कोण होते, इतिहासात नमूद आहे. कायजा हैदरचा कुठेही संबंध नाही. मदारी मेहता हे नंतर घातलेलं पात्र आहे. मदारी मेहताचा प्रश्नच नाही काय. आणि ते असे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि याच्या आड घेऊन फक्त ब्राह्मणाला जोडणे, खरं शेवटी ब्राह्मणाचं कुणी वाली नाही, एक सॉफ्ट टार्गेट आहेत. आम्ही अॅट्रॉसिटी करू शकत नाहीत, आम्ही काही बोलू शकत नाहीत, राजकीय दृष्ट्या आम्ही तेवढे सक्षम नाहीत, सामाजिक दृष्ट्या आम्ही सक्षम नाहीत. आणि भालचंद्र नेमाड्याचा तो राग आणि त्यांना ती मिळालेली संधी बऱ्याच वर्षानंतर ते मला वाटतं सार्वजनिक व्यासपीठावर दिसतात. आणि ज्यांनी त्यांना बोलावलं त्यांची चाकरी त्यांनी बरोबर बजावली. अजून एक फार मस्त काय झाला, राग येतो असा संदर्भ दिलाय, पण मस्त यासाठी म्हणतो की फुल छान एंटरटेनमेंट असतं. काशी विश्वेश्वराचं मंदिर औरंगजेबाने का तोडलं, म्हणजे बघा कसं असतं छान. आता काशी विश्वेश्वराच्या मंदिराची पाहणी चालू आहे, सर्वेक्षण चालू आहे, त्यात गुमटाखाली गुमट सापडत आहेत. आणि अशा वेळी औरंगजेबानं ते मंदिर का तोडलं याचा खुलासा हे महोदय करतायत, भालचंद्र नेमाडे. आणि त्यांनी सांगितलं की काही मंदिरामध्ये औरंगजेबाच्या काही बायका आल्या आणि त्यांच्याशी काय कुकर्म झालं. तो उल्लेख त्यांनी असा केलेला आहे, म्हणजे उल्लेख असा आहे की औरंगजेबाच्या 2 हिंदू बायका बेगमा या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेल्या. म्हणजे भालचंद्र नेमाडेचं आता बोलून त्यांचं वय झालंय त्याच्यामुळं बुद्धी थोडी चालत नाही. औरंगजेब एखाद्या हिंदू स्त्रीशी किंवा एखादा मोगल शहनशाह एखाद्या हिंदू स्त्रीशी लग्न केल्यानंतर तो तिला मुस्लिम धर्माची दीक्षा देत असे ना, तर ते लग्न ग्राह्य नव्हतं. मग या हिंदू राहिल्या कुठून. आणि या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेला कसा, ज्यांचा पती मुसलमान आहे. आणि तिथं तो म्हणजे हिंदुस्थानचा शहनशाह त्याची एवढा बलशाली, आणि त्यांच्या बायकावर अशा प्रकारचा अत्याचार करण्याची हिंमत कोण करेल. म्हणजे तर्क कुठून नेमाडेने दिलाय. आणि औरंगजेबाला ते एक चांगलं ठरवत आहे. जदुनाथ सरकारच्या पुस्तकामध्ये औरंगजेब काय एकदा त्यांनी वाचायला पाहिजे. जदुनाथ सरकारने एका ठिकाणी सांगितलं, औरंगजेबाने तर हिंदू, बुद्ध, जैन, शीख यांना तर त्रास दिला, पण मुसलमान धर्मातल्या इतर पंथांना सुद्धा खूप त्रास दिला. अहमदाबादमध्ये बोहरी समाजाचे गुरु सय्यद कुतुबुद्दीन
आणि त्यांचे 700 शिष्य एकाच दिवशी मारले आणि अशा औरंगजेबाची भलामणी हे करतायत. ती नवीन पद्धत झाली आहे. म्हणजे कशासाठी? ती नवी पद्धत आली आहे. मला तर असं वाटतं की आता महाविकास आघाडीचं पुरतं पितळ उघडं पडलंय, बोऱ्या वाजल्यात त्यांना कुठंतरी साधण्यासाठी, ही मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी शरद पवारनं ते पिल्लू सोडून दिलंय. आणि सॉफ्ट टार्गेट ब्राह्मण आहेत. खरंय ते. कशामुळे आम्हाला तुम्ही सॉफ्ट टार्गेट करतात? का आमच्या देशभक्तीने, देशासाठी आम्ही बलिदान केलं नाही? नाही, तुम्ही केलंच नाही. तुमचा काय संबंध देशभक्तीचा? तुम्ही ते फक्त इतिहास लिहून तुमची नावं म्हणजे ही जी मळमळ आहे, हे जे पित्त आहे त्यांच्या मनात ब्राह्मण द्वेषाचं, ते बऱ्याच वर्षाने त्यांना ते व्यासपीठ मिळालं. तिथं असलेल्या शरद पवारला सुद्धा हेच आवश्यक होतं आणि ते बोलून दाखवलं. आणि ज्या प्रसार वाहिनीने ते प्रसिद्ध केलं त्यांना काय मिळालं याच्यातून? आज मी संपर्क करतो त्या प्रसार वाहिनीशी, मला याच्यावर उत्तर द्यायचं, अजून उत्तर नाही मला. ते कोणी देणार नाही तुम्हाला उत्तर, बाजू पण मांडून देणार नाही. म्हणून तर आपण ह्या पर्यायी व्यासपीठावर मांडतोय. भारतात काहीही होऊ शकतं, काहीही. म्हणजे कपूर आडनाव असलेली करीना सैफ अली खानशी लग्न करते आणि तिची मुलं असतात मुसलमान. या देशात एक ब्राह्मण महिला पारशाशी लग्न करते आणि तिची मुलं मात्र दत्तात्रय गोत्री ब्राह्मण असतात. असं मजेशीर सगळा प्रकार आहे. म्हणजे आश्चर्य आहे ना हे, की एक कुणीतरी पारशाशी लग्न करतं आणि पुढची पिढी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण होते. हा एक नवा शोध आपल्या देशामध्ये लागू शकतो. एवढंच म्हणायचंय की हिंदू ही जर अडगळ असेल तर नेमाड्याला कुणी थांबलं होतं? बपतिस्मा घ्यायचा, आयात पडायची, जायचं दुसऱ्या धर्मात. आम्ही नाही थांबवलं तुम्हाला इथं अडगळीत, पण आमच्याच घरात राहायचं आणि आमच्यावरच दगड मारायचे. ह्या प्रकार नेमाड्याने बंद केला पाहिजे. आता नुसती दगड मारणे हा प्रकार नाही आहे, ही प्रायोजित दगड मारणे आहे. नेमाड्यांच्या हातातली दगड व्यासपीठावरच्या माणसांच्या हातातली होती का? आणि ती नेमाड्यांच्या हातात नेमाड्याचे असतील, दगड दुसऱ्याची असतील, असा काही प्रकार होतो का? हा देखील तपासायला पाहिजे. खरं तर नेमाड्यांच्या या वक्तव्यावर द्यावं तितकं स्पष्टीकरण कमीच आहे, कारण खूप काही खोट्याच्या विरोधातलं खरं सांगता येऊ शकतं. तुर्तास शेवटी मी एवढंच म्हणेन की ब्राह्मण समाजाविषयी नेमाड्याने काढलेला उद्गार, एक ब्राह्मण म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि याला मला कसलाही संकोच वाटत नाही. काका, कुणालाच संकोच वाटायचं कारण नाहीये. धन्यवाद.